नमस्कार मित्रांनो, इंजिनिअरिंगच्या दुनियेमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत मित्रांनो. ओके, जे मुलं म्हणतात का नाही की इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेतली तर खरी, पण खूप सारे लोक आपल्याला सांगत असतात की इंजिनिअरिंग झाल्याच्या नंतर जॉब भेटत नाही, कचरा झालाय सगळ्या गोष्टीचा. तर मित्रांनो, माझी गोष्ट लक्षात ठेवा, कचरा नाही झालाय. इंजिनिअरिंग वाला व्यक्ती तुम्हाला कुठल्याही फील्डमध्ये टिकलेला दिसेल म्हणजे दिसेल. कचरा त्यांचा झालाय ज्यांनी इंजिनिअरिंगचा कचरा केलाय. ओके, तर तसे स्टुडंट जे असतील त्यांच्यामुळेच इंजिनिअरिंगचा कचरा झालाय. आणि तुम्हाला जर तुमच्या जीवनाचा कचरा होऊ द्यायचा नसेल तर प्रॉपरली मी सांगतो त्या गोष्टी मित्रांनो लक्षात ठेवा. ओके मित्रांनो, सगळ्यात पहिला स्वतःला एक क्वेश्चन विचारा की आपण इंजिनिअरिंगला का ऍडमिशन घेतली. काही लोकांनी मित्रांनो नीट साठी प्रिपरेशन केलं असेल. ओके, काही लोकांनी JEE प्रिपेअर केला असेल. पण या दोघांनाही बॅकअप म्हणून आपण काय दिली, सीईटी दिलेली आहे, प्लॅन बी. ओके, मग काही लोकांचा नीट JEE मध्ये सक्सेस आपल्याला मिळाला नाही म्हणून आपण सीईटी थ्रू इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेतली. कशाला ऍडमिशन घेतली मित्रांनो, इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेतली. ओके ठीक आहे, चला काही हरकत नाही, आपण इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेतली आहे. मग आता आपल्याला इंजिनिअरिंग तर करायचंय. मग इंजिनिअरिंग करायचं असेल तर ज्यावेळेस आपण रजिस्ट्रेशन केलं त्यावेळेस मला पाहिजे ती ब्रांच पण नाही भेटली सर, मग कसं करावं. तर मित्रांनो, सगळ्यात पहिलं घाबरून जायचं नाहीये. जसं तुम्ही नीट JEEला सीईटी बॅकअप म्हणून घेतला, तसंच फर्स्ट इयरला जर तुम्ही इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेतली असेल तर तुम्ही सेकंड इयरला ब्रांच चेंज करू शकता. सेकंड इयरला तुम्ही ब्रांच चेंज करू शकता. आणि जर तुम्हाला सेकंड इयरला तुमची ब्रांच चेंज करायची असेल तर त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, तुमचा पॉइंटर जो म्हणतोय आपण किंवा CGPA म्हणतो आपण त्याला, जो पॉइंटर आहे, पर्सेंटेज आहे, तो तुमचा चांगला असणं गरजेचं आहे. ओके, जेणेकरून फर्स्ट इयर मध्ये खूप सारे मुलं इयर डाऊन पण होतात. कशामध्ये, फर्स्ट इयर मध्ये खूप सारे मुलं इयर डाऊन पण होतात. इयर डाऊन होणे म्हणजे काय, नापास होणे. काय होणे, नापास होणे. आणि ते इयर डाऊन कसे होतात, जसं नीट आणि JEE मध्ये आपण प्रॉपरली प्रिपरेशन केलं नाही म्हणून आपल्याला बॅकअप प्लॅनचा विचार करावा लागला. सेम कंडिशन मित्रांनो इंजिनिअरिंग मध्ये सुद्धा मुलांसोबत घडते. या ठिकाणी ज्याचं नावाची सुरुवात यम पासून झालेली आहे, आपल्याला माहिती यम म्हणजे काय, यमराज. भाई इसका काम खत्म हो गया, इसको उठा ले. तशीच कंडिशन या मॅथमॅटिक्सची आहे, जो की आपल्याला आडवा येते. त्याला म्हणतात M1, M2 आणि M3. आणि सगळ्यांनी लक्षात ठेवायचं, आपण जर इंजिनिअरिंगला ऍडमिशन जर घेतली असेल तर मित्रांनो, विदाउट मॅथमॅटिक्स नो इंजिनिअरिंग. विदाउट मॅथमॅटिक्स नो इंजिनिअरिंग. इंजिनिअरिंग का करायची आहे, इंजिनिअरिंग साठी मॅथच का शिकायचं आहे, या सगळ्या गोष्टी तुम्हाला एका व्हिडिओमध्ये तर काही सगळे सांगू शकत नाही. बट एवढं समजून चालायचंय, विदाउट मॅथमॅटिक्स नो इंजिनिअरिंग. आणि म्हणूनच मित्रांनो 70 ते 80% स्टुडंट्स या इंजिनिअरिंगला हलक्यात घेतात. म्हणजे या M1 M2 ला हलक्यात घेतात आणि M1 M2 मध्ये बॅकलॉग लागून जातात. तुम्ही जर सेकंड इयरच्या, थर्ड इयरच्या मित्रांना, सिनियर्सला जर भेटले का नाही, तर मॅक्झिमम लोक यामध्ये बॅकलॉग आहेत. ओके, आणि काही काही लोक तुम्हाला हे पण सांगतील, काही जास्त लोड घेऊ नको, पेपर निघून जाते. ओके ठीक आहे ना बेटा, पेपर निघून जाते. पेपर निघून जाते याचा अर्थ आहे मित्रांनो 100 मार्काचा पेपर, त्यापैकी तुला 40 मार्क पासिंगला लागतात. ओके, ते 100 पैकी तुला 40 मार्क्स पडले म्हणजे CT1, CT2, मिड सेम, एंड सेम सगळ्यात मिळून. मीन्स कसा क्रायटेरिया असते, काही कॉलेजेसला डिफरंट असते, काही कॉलेजला डिफरन्स असते. जनरली समजा CT1 झालं म्हणजे क्लास टेस्ट फर्स्ट, त्याच्यानंतर मिड सेम एक्झाम होते. कोणती सेम एक्झाम होते, मिड सेम. काही कॉलेजला मिड सेम घेतात, काही कॉलेजला घेत नाही, डायरेक्ट CT2 घेतात. ओके, मिड सेम एक्झाम आणि नंतर CT2 असते. ओके, CT1 आणि CT2 तर कंपल्सरी प्रत्येक कॉलेजला होतेच. आणि सगळ्यात शेवटी एंड सेमिस्टर एक्झाम होते. कोणते, ते एंड सेमिस्टर एक्झाम होते, जी आपली फायनल एक्झाम असते. आता जर आपण D-BATUचा विचार केला तर D-BATU मध्ये 60-40चा पॅटर्न आहे. कितीचा पॅटर्न आहे, 60-40. म्हणजे 40 मार्क्स कशावर डिपेंड आहेत, CT1, CT2 आणि मिड सेमिस्टर एक्झाम वरती. आणि 60 मार्क्स कशावरती डिपेंड आहेत, एंड सेम एक्झाम वरती. आलं लक्षात.
पण MIT कॉलेजचा जर आपण विचार केला, ऑटोनॉमस MIT किंवा आता देवगिरी सुद्धा ऑटोनॉमस झालेलं आहे. ओके, तर त्यांचा जर पेपर पॅटर्नचा जर विचार केला MITचा, तर तो 50-50चा आहे. कितीचा पेपर पॅटर्न आहे? 50-50चा. मग मित्रांनो 50 मार्क्स कशावर डिपेंड आहे? सिटी 1 मिड सेम आणि सिटी 2 वरती. आणि 50 मार्क्सचा फायनल पेपर होतो एंड सेमिस्टर एक्झाम. मग सर 100 पैकी 40 तर पाहिजे, लय अवघड आहे का? दादा काहीच अवघड नाही, पण 70-80% पोट्टे नापास काऊन होते याचा आपल्याला विचार करावा लागेल. आणि जर तो 100 पैकी 40 मार्कावर जर पासिंग करायला, तर मग आपण खूप मोठ्या पैशाच्या जॉबची अपेक्षा करायला पाहिजे नाही. कारण की मित्रांनो खरंच विचार करायची गोष्ट आहे, या 4 वर्षामध्ये तुम्हाला असं बनवायचंय स्वतःला की मला सुंदर असा चांगला जॉब भेटला पाहिजे. काय भेटलं पाहिजे? जॉब. काही लोक गव्हर्नमेंट जॉबच्या बाबतीत सुद्धा विचार करत असतील आणि काही लोक प्रायव्हेट पण चांगला जॉब भेटला पाहिजे, ज्या ठिकाणी मला खूप मोठं पॅकेज भेटलं पाहिजे. पॅकेज तर मोठं भेटलं पाहिजे, पण मग त्याच्यासाठी मी काहीच करणार नाहीये, बाउंड्रीवर पेपर क्लिअर करेल, मग भेटणार आहे का? नाही. पेपर चांगले क्लिअर केले, तो सब्जेक्ट चांगला शिकला तर आपलं नॉलेज वाढणार आहे आणि नॉलेज वाढवूनच तुम्हाला या ठिकाणी स्कोर करता येणार आहे. आणि नॉलेज असलं तरच तुमचा स्कोर होणार आणि तरच तुमचं स्किल डेव्हलप होणार आहे. मित्रांनो काय डेव्हलप होणार आहे? स्किल डेव्हलप होणार आहे. म्हणून चांगल्या जॉब साठी आपल्याला चांगलं शिकावं लागेल आणि ते चांगलं शिकण्यासाठी आपली ब्रेन जर डेव्हलप करायचं काम, आपला माइंड जर आपला डेव्हलप करायचं काम करत असेल तर ते कोण करते मित्रांनो? M1, M2 आणि M3. तुम्हाला कुठलाच सब्जेक्ट जास्त डोकं लावायला लावत नाही, पण M1, M2 आणि M3 स्वतःचं डोकं वापरायला लावते आणि ह्या ठिकाणी मित्रांनो प्रॉपर तुम्हाला सगळ्या गोष्टी शिकायच्या आहेत. मग सर याचं काम तरी काय पडतंय? हो, तर मित्रांनो गेटमध्ये हे 13 मार्काचं विचारलं जातं गेटमध्ये. कारण इंजिनिअरिंग जर आपण करतोय तर गेटची एक्झाम आपण देणारच आहे. थर्ड इयर आणि फायनल इयरला गेटची एक्झाम देता येते आणि ती गेटची एक्झाम क्रॅक करण्यासाठी गेटचा पेपर असतो 100 मार्काचा. मुलांना निगेटिव्ह मार्क सुद्धा असतात, कळालं का? म्हणजे 0 पेक्षा पण कमी मार्क पडलेले असतात. याचा 100 पैकी कट ऑफ जर म्हटलं गेट क्रॅक करण्यासाठी, कधी कधी तर 20-22 मार्कावर सुद्धा गेट क्रॅक होते. एखाद्या वेळेस तो 30-35 पर्यंत जाते. 100 पैकी 20-25 मार्काच्या आसपास जनरली गेट क्रॅक होते. तरी पण मुलांची गेट क्रॅक होत नाही. मग सांगा बरं, मुलं अभ्यास करत असतील का नसतील? तर आपण अभ्यास केला नाही तर आपण चांगल्या जॉबची अपेक्षा सुद्धा करू शकत नाही. आणि मित्रांनो एवढं ध्यानात ठेवायचं, कम्फर्ट झोन मधून बाहेर यायचं. जर इंजिनिअरिंग चांगली करायची तर कम्फर्ट झोन मधून बाहेर यायचंय, स्वतःवर फोकस करायचंय, स्वतःमध्ये इम्प्रूव्हमेंट करत करत घ्यायचे, स्किल डेव्हलप करायचे. त्यावेळेस मित्रांनो तुम्हाला चांगला जॉब भेटणार आहे. एक ENTCचा स्टुडंट होता माझा, तर त्या विद्यार्थ्याला 48 लाखचं, किती लाखाचं? 48 लाख रुपयाचं पॅकेज त्याला भेटलेलं आहे मित्रांनो. किती लाखचं? 48 लाख रुपीज, तेही थर्ड इयरला असताना. ही गोष्ट सोपी नाही, पण त्याला डेडिकेशन तेवढंच लागतंय. हे हायएस्ट पॅकेज सांगितलंय मी तुम्हाला. ऍव्हरेज पॅकेज जे आहे का नाही, कमीत कमी आपल्याला 8 ते 10 लाख रुपयाचं स्टार्टिंग पॅकेज तरी भेटलं पाहिजे. अदरवाईज आपल्याला गव्हर्नमेंट जॉब तरी भेटला पाहिजे मित्रांनो. यासाठी आपल्याला 4 वर्ष चांगलं डेडिकेशन प्रिपरेशन करायचंय आणि त्यासाठीच सुरुवात चांगली करायची आहे, ना की खूप साऱ्या लोकांचा ज्यांचा M1 आणि M2 बॅकलॉग आहे त्यांच्यासारखं करायचं नाही. काही बहादर तर एवढे डेंजर्स आहेत, त्यांना वाईट वाटू देऊ नका मला माझं, पण तुमची त्यावेळेस चूक झाली म्हणून सांगते मित्रांनो. M1 नंतर M2 नंतर पुन्हा थर्ड सेमिस्टरचा M3, 3-4 वेळेस M1चा पेपर दिला तरी काही तो निघत नाही. आणि आता करंट मध्ये पेपर निघून जातात मित्रांनो. एकदा का बॅकलॉग लागला तर तो 2-4 वेळेस आपल्या पाठीमागे येते म्हणजे येतेच. काही लोकांचा M1 पण बॅक आहे, M2 पण बॅक आहे, M3 पण बॅक आहे आणि 3 बॅक लागल्यानंतर मग त्यांना इयर डाऊन YD म्हटलं जातं, म्हणजे वर्ष त्यांचं वाया गेलंय. आणि फर्स्ट इयरला आहात, आपली सुरुवात आहे, आपण सिरियस राहावं यासाठी मी ऑफलाईन क्लास जे घेत आहे मित्रांनो. तुम्हाला क्लास कंटिन्यू करायचे नाही करायचे तो तुमचा नंतरचा विषय आहे, पण पहिल्या 3-4 दिवसामध्ये जर इंजिनिअरिंग काय आहे हे आपल्याला जर समजावून घ्यायचं असेल तर उद्याच्या डेटमध्ये, उद्याला संडे आहे, या संडेला मी सकाळी 10 ते 12च्या दरम्यान उस्मानपुराच्या ब्रांच वरती, ओके, ज्या ठिकाणी D.Bhartu चे स्टुडंट्स आहेत ते येऊ शकतात. गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या एक्झॅक्ट समोर
कुठे? गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या एक्झॅक्ट समोर ब्लॅकस्टोनच्या बाजूला, ब्लॅकस्टोन कॅफेच्या बाजूला UJS अकॅडमी, UJS अकॅडमी. ओके, तर क्लासला तुम्ही व्हिजिट करू शकता. उद्याचा जो डेमो क्लास आहे त्या डेमो क्लासमध्ये तुम्हाला इंजिनिअरिंग बद्दल सगळी माहिती मिळणार आहे. सोबतच टीचिंग सुद्धा कसं शिकल्या गेलं पाहिजे, कुठला सब्जेक्ट कसा प्रिपेअर केला गेला पाहिजे, या सगळ्या गोष्टींची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे. तर ज्या लोकांना जॉईन करायचे त्या लोकांनी उद्याचा दिवस मिस करायचा नाही. मित्रांनो, काही डाऊट जर तुम्हाला आले तर तुम्ही मला या नंबरला बिंदासपणे कॉल करा. 9503519389 या नंबरला कॉल किंवा व्हॉट्सअपला मेसेज करू शकता किंवा डायरेक्टली तुम्ही क्लासला व्हिजिट करू शकता. आणि MIT कॉलेजचे जर स्टुडंट असतील तर MIT कॉलेजच्या स्टुडंटसाठी आपल्याला कॉलेजच्या एरियामध्येच बॅच आहे. फ्लेक्झिबल टायमिंगला बॅच आहे. तुमचा जो टायमिंग आहे कॉलेज ज्या टायमिंगला आहे त्यानुसारच बॅच असते. आलं लक्षात? कॉलेज सुटल्यानंतर एक बॅच असते. तर जे MIT चे स्टुडंट आहेत त्यांच्यासाठी सुद्धा सर 70-80% खरंच मुलं फेल होतात का, आता एकदा तुम्ही सिनियर लोकांसोबत डिस्कस करायचं आणि बघायचं, तुम्हाला सगळं कळून जाईल मित्रांनो. ओके, कळते का नाही कळते? आणि मुलं आउटस्टँडिंग रिझल्ट सुद्धा आणतात, म्हणजे 90+ स्कोअर सुद्धा करतात मॅथ मध्ये, तसे पण मुलं आहेत. आलं लक्षात? त्यांचे रिझल्ट वगैरे सगळं तुम्हाला दिसेल. ओके, तर 6 ते 7 दिवस फ्री डेमो क्लास आहे. या 6 to 7 डेज मध्ये तुमचं एक चॅप्टर क्लिअर होते. ओके, ते एक चॅप्टर डेमो क्लास आहे. 6 to 7 डेज फ्री डेमो क्लास ते तुम्ही करू शकता. यामध्ये तुम्हाला मित्रांनो ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही मोड मध्ये अवेलेबल आहे. ऑनलाईन आणि ऑफलाईन मीन्स जे लोक छत्रपती संभाजीनगर मध्ये राहत नाही किंवा बस लावलेली आहे कॉलेजची, लेक्चर करता येत नाही, क्लास करता येत नाही, किंवा हॉस्टेलला आहे सर आम्हाला एंट्री भेटत नाही बाहेर, अशी ज्या लोकांची सिच्युएशन आहे, श्रेयस कॉलेजचे कोणी मुलं असतील, ओके, PS चे असतील, दूर असतील मुलं, त्यांचं ऍडजस्टमेंट होत नाही, किंवा संभाजीनगरच्या बाहेरचे जे कॉलेजेस आहेत D-बाटूचे वगैरे, ओके, अशा मुलांसाठी सुद्धा बॅचेस अवेलेबल आहेत. ओके, तुम्ही डेमो करू शकता 6 ते 7 दिवस, आणि जोपर्यंत आपण डेमो करून बघू शकत नाही तोपर्यंत आपल्याला रियालिटी कळणार नाही. काय कळतंय मित्रांनो? चला, थँक्यू. एवढी माहिती तुम्हाला पुरेशी आहे. अजून एकदा लक्षात ठेवा, काही डाऊट असेल तर तुम्ही या ठिकाणी मला बिंदासपणे कॉल करू शकता. तुम्हाला कुठलाही सब्जेक्ट हार्ड जात असेल तर त्याचं सोल्युशन तुम्हाला UJS अकॅडमी वरती भेटणार मित्रांनो. कुठलाही सब्जेक्ट, म्हणजे प्रोग्रामिंग असेल, इलेक्ट्रॉनिक्स इलेक्ट्रिकलचे सब्जेक्ट असतील, सिव्हिल मेकॅनिकलचे सब्जेक्ट असतील, किंवा कुठलीही ब्रांच असेल, सगळ्या ब्रांचचे जे डिपार्टमेंटल सब्जेक्ट सुद्धा आहे फायनल इयर पर्यंतचे ते सुद्धा अवेलेबल आहे. तुम्हाला प्रोजेक्टची मदत लागली तर ती सुद्धा तुम्हाला प्रोव्हाइड केल्या जाते. बट मायबापाला डुबवायचं नाही बेटा, आई वडिलाला डुबवायचं नाही. आपलं स्वतःचं करिअर घडवण्यासाठी फक्त आपल्याला 4 वर्ष आहेत, आणि 4 वर्षामध्ये मला माझ्या पायावरती उभं राहायचंय आणि माझ्या आईवडिलाच्या डोळ्यामध्ये आनंद अश्रू बघायचे, एवढंच आपलं ध्येय असलं पाहिजे. कळालं मित्रांनो? चला, थँक्यू. बाकी तुम्ही समजदार आहात. ओके.